नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। काल मार्केटने गॅप डाऊन ओपनिंग दिली आणि पहिले 5 मिनिट्सची कॅन्डल ग्रीन फॉर्म केली, नंतर डाऊन मूव्हमेंट घेतली, परंतु 9:45 ते 1:15पर्यंत मार्केटने 22,600 ते 22,540 या रेंजमध्येच साईडवेज मूव्हमेंट घेतली। त्यामुळे प्रीमियममध्ये डिके होत राहिला आणि साधारण 2:25ला 22,530 वरून 22,420 फॉल दिला आणि 3ला पुन्हा रिव्हर्स होऊन 22,557ला क्लोज झाली। एकंदरीत मार्केटने डाऊन मूव्ह दिली, परंतु 2:30 नंतर आणि मी 2 नंतर दुसऱ्या कामामध्ये असल्याने ट्रेड करू शकले नाही। आता उद्यासाठी बघितले तर चार्ट निगेटिव्ह आहे आणि इलेक्शनची पण न्यूज असल्याने थोडे अवॉइड केलेले योग्य राहील। डेली टाईम फ्रेममध्ये 22,200 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। जर 22,400 खाली ब्रेक केले आणि सस्टेन राहिले तर 22,250 ते 22,200पर्यंतचे टार्गेट मिळू शकते। 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये बघितले तर 3 नंतर रिव्हर्सल घेतली आहे, म्हणून जर 22,600 वरती ब्रेक झाले आणि सस्टेन राहिले तर 22,700पर्यंत निफ्टी जाण्याची शक्यता आहे। तसेच 22,600 ते 22,500 नो ट्रेडिंग झोन असणार आहे। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।